व्यक्तिपरिचय. समाजशील अभियंता प्रकाश रामदास भामरे. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. समाजशील अभियंता प्रकाश रामदास भामरे. इंजिनियर प्रकाश रामदास भामरे यांचा जन्म फागणे तालुका धुळे इथं 1 जुलै 1957 झाला. त्यांचं 1ली ते 7वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा फागणे तालुका धुळे इथं, तर 8वी ते 11वी हे माध्यमिक शिक्षण बाफना हायस्कूल फागणे इथं झालं. SSC परीक्षेत ते हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. त्यानंतर SSVPS कॉलेज धुळे इथून त्यांनी PD सायन्स आणि इंटरमिजिएट सायन्स पूर्ण केलं आणि त्यांनी पुणे इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 1976 साली स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेऊन 1980 साली फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननं स्थापत्य अभियांत्रिकी पदवी त्यांनी प्राप्त केली. इयत्ता 6वीत असताना पितृछत्र गमावल्यानंतर त्यांनी आई, बहीण आणि आजी यांच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनानं आणि मदतीनं खडतर प्रवास करत महत्प्रयासानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. इंजिनियर भामरे यांनी पाटबंधारे विभागात सहाय्यक अभियंता या पदावर नाशिक इथं जुलै 1980 साली सेवेची सुरुवात केली. त्यांची 1982 मध्ये MPSC मार्फत निवड झाली आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर त्यांची नियुक्ती झाली. नाशिक इथं 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून उदगीर जिल्हा लातूर इथं देवर्जन मध्यम प्रकल्पावर त्यांनी आपली सेवा सुरू केली. इंजिनियर प्रकाश भामरे 1987 मध्ये कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नतीनं नांदगाव मध्यम प्रकल्प विभागात रुजू झाले. त्यानंतर 1992 मध्ये विशेष प्रकल्प विभाग धुळे इथं त्यांची बदली झाली. या कालावधीत नांदगाव, धुळे आणि नाशिक इत्यादी ठिकाणी हरणबारी, केळझर, पांझण कालवा, आंबेदरी लघु पाटबंधारे, नाग्यासाक्या सोनवत, शेवाडी, देहली शिवण, सुलवाडे, प्रकाशा या प्रकल्पांवर आपली विशेष कामाची छाप सोडत त्यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले. इंजिनियर भामरेंची 1998 मध्ये अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नतीनं नाशिक पाटबंधारे मंडळ नाशिक इथं नियुक्ती झाली. या मंडळात सिंचन व्यवस्थापन, भावली, वाकी, मुकणे, गौतमी गोदावरी आणि काश्यपी, नांदूर मध्यमेश्वर बंधारा, वालदेवी धरण या प्रकल्पांची कामं त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी अभियंत्याच्या सहकार्यानं यशस्वीपणे पूर्ण केली. भामरे साहेबांची 2001 मध्ये मंत्रालयात उपसचिव या पदावर बदली झाली. या पदावर ते 3 वर्ष कार्यरत होते. या कालावधीत सिंचन व्यवस्थापनाबद्दल 110 शासन निर्णयांचं एकत्रीकरण, जागतिक बँकेच्या मदतीनं महाराष्ट्र जलसेवा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य जलनीती तयार करणं, महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थापन पद्धती अधिनियम 2005 यांचे मसुदे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं तयार करणं यासारखी दूरगामी परिणाम करणारी कामं त्यांनी पूर्ण केली. प्रकाश भामरे साहेबांनी 2004-2005 मध्ये मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक इथं काम करत असताना महाराष्ट्रातल्या अनेक प्रकल्पांना गती दिली. भामरे साहेबांची 2005 साली सप्टेंबर महिन्यात मुख्य अभियंता या पदावर पदोन्नती झाली आणि त्यांची तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. 2005 ते 2009
या 4 वर्षांच्या कालावधीत खानदेश पॅकेज 2 कार्यक्रमांतर्गत जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यातले मोठे आणि मध्यम प्रकल्प अनुक्रमे गुळ, कमानी तांडा, मोरबहुला, शेळगाव बॅरेज निम्न तापी, सुलवाडे, सारंगखेडा, प्रकाशा, अक्कलपाडा शेवाडी, धुळे जिल्ह्यातला अमरावती हा मध्यम प्रकल्प, दरासुसरी लघु पाटबंधारे, देहल्ली मध्यम आणि पुनद हा मोठा प्रकल्प, तसंच लघु पाटबंधारे योजनांची अपुरी कामं पूर्ण करण्यासाठी भामरे साहेबांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तापी नदीवरचं सुरवाडे सारंगखेडा आणि प्रकाशा इथलं बॅरेज काम पूर्ण झाल्यामुळं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातला अनेक ठिकाणचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. तापी नदीच्या दोन्ही काठांना वर्षभराकरता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालं. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. प्रकल्प मार्गी लागल्यामुळं गेल्या 20 वर्षात या संपूर्ण परिसराचा कायापालट झालाय. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजेस कामं भामरे साहेबांनी विक्रमी वेळेत पूर्ण केल्यामुळं शासनानं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. प्रकाश भामरे साहेबांची जुलै 2009 महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक इथं बदली झाली. या काळात त्यांनी 2009 ते 2012 या 3 वर्षाच्या कालावधीत जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 400 ते 500 वर्ग 1च्या अधिकाऱ्यांना भामरे साहेबांनी प्रशिक्षण दिलं. 2011 ते 2012 या कालावधीत भामरे साहेब मुख्य अभियंता म्हणून काम करत होते. तेव्हा नाशिक जिल्ह्यातलं भाम धरण, नंदुरबार जिल्ह्यातले देहली आणि शिवण हे मध्यम प्रकल्प, अहमदनगर जिल्ह्यातला निळवंडे हा मोठा प्रकल्प, या प्रकल्पांच्या कामांना भामरे साहेबांनी गती दिली. प्रकाश भामरे साहेबांची जुलै 2012 कार्यकारी संचालक या पदावर पदोन्नती झाली आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळात त्यांची नियुक्ती करण्यात आली. भामरे साहेबांनी 2012 ते 2015 या 3 वर्षात बऱ्याच मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे योजनांची कामं पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी मुख्य अभियंता म्हणून तसंच तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 3ही जिल्ह्यातले अनेक रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळं या संपूर्ण परिसरातल्या सिंचनात फार मोठी वाढ झाली. परिसराचा कायापालट झाला. भामरे साहेबांनी पितृछत्र गमावल्यानंतर समाजानं त्यांच्यावर शिक्षणासाठी मदत करून जे ऋण केलं होतं त्याची असाधारण परतफेड केली. भामरे साहेबांची जून 2015 मंत्रालयात जलसंपदा सचिव पदावर नियुक्ती झाली. प्रकाश भामरे साहेबांच्या 35 वर्षाच्या शासकीय सेवेत त्यांना सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री महोदयांचं सहकार्य आणि बहुमोल मार्गदर्शन लाभलं. त्यामुळं प्रत्येक कामाच्या ठिकाणी सौंदर्यपूर्ण वातावरण निर्मितीबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देऊन ते प्रकल्प ते पूर्ण करू शकले. भामरे साहेबांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विद्या प्रकाश भामरे यांची साथ त्यांना आयुष्यभर लाभली. साहेब 35 वर्ष शासकीय सेवेत असताना मुलांचं संगोपन आणि शिक्षण याकडं मॅडमनी लक्ष दिल्यामुळंच साहेब शासकीय कामात लक्ष देऊ शकले. भामरे साहेबांना चेतन आणि सचिन ही 2 मुलं. दोघंही उच्च विद्याविभूषित आहेत आणि पुण्यात उद्योजक आहेत. भामरे साहेबांच्या परिवारातल्या आजी, आई, बहीण, नातेवाईक, फागणे गावातले सर्व ज्येष्ठ आणि मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीमुळं ते स्वतःचं शिक्षण पूर्ण करून
या उच्च पदापर्यंत पोहोचू शकले. या सर्वांचं ऋण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवून आपल्या संपर्कातल्या लोकांना सतत मदतीचा हात दिलाय. अतिशय देखणं व्यक्तिमत्व लाभलेले मितभाषी भामरे साहेब आपली प्रकृती उत्तम राखून आहेत. आजही ते सकाळी 4-5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतात. त्यांना आपल्या कारकिर्दीत इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचा उत्कृष्ट अभियंता यासह अनेक पुरस्कार मिळाले. लहानपणी 6वीत असताना पितृछत्र गमावलेल्या भामरे साहेबांचा जीवन प्रवास जलसंपदा विभागाच्या सचिवपदापर्यंत झाला. अतिशय हुशारीची दैवी देणगी लाभलेल्या भामरे साहेबांनी आपल्या कार्यकाळातल्या सर्व पदांचा उपयोग समाजहिताचे प्रकल्प आपल्या प्रशासकीय कौशल्यानं मार्गी लावण्याकरता केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामुळे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आणि सार्वजनिक आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकता या विचारसरणीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भामरे साहेब आहेत. प्रकाश भामरे साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समाजशील अभियंता प्रकाश रामदास भामरे या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.